हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर फ्रेंड्स, अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. दुपारी असे झोपले होते, खूप सारे लिंब घरात होते, तर म्हणलं त्याचंच लिंबू सरबत बनवू. खूप सारं पातेल्यात लिंबू सरबत बनवून ठेवले होते, पण साखर काय विरघळायचं नावच नव्हते घेत. तर मी खूप वेळ त्याला ढवळत होते, ते साखरच विरघळत नव्हती. मला असं वाटत होतं दगड विरघळत होते का काय. मी असं वाटत होतं पिठी साखर करून टाकली असते तर इझी झालं असतं. यार ठीक आहे, असू द्या, चालतंय. तर मग त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला. आज होता उपवास, मंडे होता, त्यामुळे स्वयंपाक करायला घेतला. आज बनवणार होते मी दही तडका. दही तडका म्हणजे ते पहाडी दही तडका बनवतात ना, ते पहाडीवाले लोक, म्हणजे नाही का, ते आज मला नाही आठवते, पण तिकडं बनवतात, ते मस्त लागतं. म्हणून मी आज दही तडका, सिम्पल रेसिपी आहे, जास्त काही हार्ड नाही आहे. कांदा चिरून घ्यायचा बारीक, म्हणजे उभे कांदे चिरून घ्यायचं तेलात, जिरे मोहरीची फोडणी टाकायची, त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग थोडंसं फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे असे काळे करायचे कांदे. त्यानंतर आपले साधे आहे नाही तेवढे मसाले टाकायचे. काय बोलते मलाच कळत नाही आहे नाही तेवढे आपल्या डब्यातले सगळे मसाले टाकायचे. तिखट, हळद, मीठ, धने पावडर असेल तर टाकायचं. माझ्याकडे नव्हतं तर मी नाही टाकलं, स्किप केलं ते. त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकलं. त्यानंतर त्याला चांगला कलर येऊस तर थोडा फ्राय करून घ्यायचं आणि हे बंद करून थोडं 5 किंवा 6 मिनटं थंड होऊ द्यायचं या कांद्याला आणि मसाल्याला. मग जे दही आणि बेसन टाकून आपण जे भेटून घेतलं होतं ना, मग ते टाकायचं. नाही तर ऑन गॅसवर जर टाकलं तर ते फुटतं दही आणि मग असं खाली वेगळं वर वेगळं असं होतं. मग ते थिकपणा नाही येत, मग ते पाणी लागतं. मग हे असं करून घ्यायचं, बघू शकता तुम्ही. 5 मिनटं बंद करायचं गॅस आणि मगच ते फेटून घ्यायचं. इझी रेसिपी आहे, जास्त काही हार्ड नाही आहे, इझी आहे. पण थोडं गॅस बंद करूनच मग त्याला जे आपल्याला फेटलेलं दही आणि बेसन आहे ना, ते टाकून घ्यायचं. मगच त्याला हे करायचं. 5 मिनटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं. जे गाठे असतात दहीचे ते फुटूस्तवर. मग असं काय झालं होतं, मस्त दिसत होती, खायला पण टेस्ट लागत होती. जरा दही आंबट होते, त्यामुळे थोडं आंबट लागत होतं. थोडंसं मीठ मी जास्त झालं का कमी झालं मला तेच कळत नव्हतं. दह्यामुळं आंबट लागत होतं का मीठ टाकल्यामुळं, आय डोंट नो, जाऊ द्या. तर मग नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये दही तडका, फ्लावरची भाजी, मस्त राईस, अशी ही दही तडका, पहाडी दही तडका राईस त्यासोबत खूप सुंदर लागतं. त्यानंतर भाकरी होती, ऑप्शनला चपाती होती. म्हणजे तेजसला तर नाही आवडत भाकरी, मला आवडते, मग त्यासाठी चपाती होती, भाकरी पण होती, ज्यांना जे खायचं ते. स्वीटमध्ये आज होती जिलेबी. दिवाळीत पण खूप झालं स्वीट खाणं. त्यानंतर चला या जेवा.